नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुद्र एज्युकेशनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालयाची शिपाई आणि क्लार्क या पदाची जी भरती होत आहे, या भरतीची तयारी आपण चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या भरतीसाठी जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र अर्थातच राज्यशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण अर्थात व्याकरणामध्ये इंग्रजी आणि मराठी या दोन्ही व्याकरणांचा समावेश होतो. तसेच चालू घडामोडी यासारखे विषय आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयाची तयारी आपण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयाचे 50 प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र या राज्याची निर्मिती कधी झाली? पर्याय अ 15 ऑगस्ट 1947, पर्याय ब 1 मे 1960, पर्याय क 1 मे 1952 आणि पर्याय ड 26 जानेवारी 1950. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 1 मे 1960. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता? कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे असा हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये पर्याय दिलेले आहे. पर्याय अ अमरावती, पर्याय ब पुणे, पर्याय क यवतमाळ आणि पर्याय ड अहमदनगर. आणि निश्चितच क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जर जिल्हा कोणता असेल तर तो आहे अहमदनगर. अर्थातच या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे सर्वाधिक आहे. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? पर्याय अ 38, पर्याय ब 52, पर्याय क 34 आणि पर्याय ड 36. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे हे आहेत. प्रश्न चौथा, सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? अ पालघर, ब हिंगोली आणि क गोंदिया, ड वाशिम. निश्चितच 2014 पालघर हा सगळ्यात शेवटचा जिल्हा निर्माण झालेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पालघर. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? पर्याय अ आंबोली, पर्याय ब महाबळेश्वर, पर्याय क त्र्यंबकेश्वर आणि पर्याय ड गडचिरोली. अर्थातच आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो. पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? अ वर्धा, पर्याय ब सिंधुदुर्ग, पर्याय क छत्रपती संभाजीनगर, पर्याय ड कोल्हापूर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. सातवा प्रश्न, कोणते खनिज रेडी या बंदरातून निर्यात केले जाते? अ चुनखडक, ब क्रोमाइट, क लोह खनिज, ड मॅग्नेशियम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लोह खनिज हे रेडी या बंदरातून निर्यात केले जाते. पुढचा प्रश्न, लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? अ ओरोस बुद्रुक, ब सावंतवाडी, क वेंगुर्ले, ड पणजी. आपल्या सर्वांना माहीत आहे की लाकडी खेळण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे सावंतवाडी हे होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? अ रत्नागिरी, ब कोल्हापूर, क सिंधुदुर्ग, ड सोलापूर. आणि निश्चितच या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. प्रश्न 10, रत्नागिरी जिल्ह्यास
किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? अ 720 किलोमीटर, ब 7517 किलोमीटर, क 772 किलोमीटर, ड 237 किलोमीटर. आपल्या महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि म्हणून अ पर्याय येणार नाही. परंतु आपला जो प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्यास लाभलेला आहे. प्रश्न 11वा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? अ दापोली, ब सावंतवाडी, क पुणे, ड श्रीवर्धन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दापोली या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे. प्रश्न 12वा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारलेले पतित पावन मंदिर कोठे आहे? अर्थातच पतित पावन मंदिर सावरकरांनी कोणत्या ठिकाणी उभारलेला आहे, असा हा प्रश्न आहे. पहिला पर्याय माणगाव, ब नाशिक, क धुळे, ड रत्नागिरी. आणि निश्चितच या प्रश्नाचं उत्तर आहे रत्नागिरी या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतित पावन या मंदिराची उभारणी केलेली आहे. प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणता जिल्हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे? अ सोलापूर, ब कोल्हापूर, क पालघर, ड रत्नागिरी. आणि निश्चितच या प्रश्नाचं उत्तर आहे रत्नागिरी हा जिल्हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 14वा, म्यानमारच्या थिबा राजाची समाधी असलेला थिबा पॅलेस कोठे आहे? तर पर्याय अ रायगड, ब रत्नागिरी, क कोल्हापूर, ड सिंधुदुर्ग. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब रत्नागिरी या ठिकाणी म्यानमारच्या थिबा राजाची समाधी आहे. प्रश्न 15वा, रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? अ कुलाबा, ब अलिबाग, क पाचोड आणि ड नारळीबाग. अर्थातच रायगड या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते कुलाबा. प्रश्न 16वा, खोपोली हे जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय अ ठाणे, पर्याय ब रायगड, पर्याय क रत्नागिरी, पर्याय ड सिंधुदुर्ग. आणि निश्चितच खोपोली हे रायगड या जिल्ह्यामधील जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. प्रश्न 17वा, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय अ ठाणे, ब पालघर, क रायगड, ड रत्नागिरी. आणि माथेरान हे जे थंड हवेचं ठिकाण आहे ते आहे रायगड या जिल्ह्यामध्ये. प्रश्न 18वा, खालीलपैकी कोणाची समाधी रायगडावर आहे? पर्याय अ छत्रपती राजाराम महाराज, पर्याय ब छत्रपती शिवाजी महाराज, पर्याय क छत्रपती शंभूराजे आणि पर्याय क्रमांक ड महाराणी ताराबाई. निश्चितच रायगडावर समाधी कोणाची आहे या प्रश्नाचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही रायगडावर आहे. प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणत्या शहरास भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते? पर्याय क्रमांक अ कोलकाता, पर्याय ब दिल्ली, पर्याय क हैदराबाद आणि पर्याय ड मुंबई. निश्चितच आपल्या भारताची आर्थिक राजधानी, आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे शहर आहे. प्रश्न 20वा, हँगिंग गार्डन म्हणजेच फिरोजशाह मेहता उद्यान कोठे आहे? पर्याय अ पुणे, पर्याय ब नागपूर, पर्याय क छत्रपती संभाजीनगर, पर्याय ड मुंबई. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड मुंबई या ठिकाणी हँगिंग गार्डन म्हणजेच फिरोजशाह मेहता उद्यान आहे. प्रश्न 21वा,
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? पर्याय अ धुळे, पर्याय ब गडचिरोली, पर्याय क मुंबई शहर, पर्याय ड मुंबई उपनगर. आणि निश्चितच या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई शहर. हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. प्रश्न 22वा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? पर्याय क्रमांक अ बोरिवली, पर्याय ब कांदिवली, पर्याय क डोंबिवली, पर्याय ड कल्याण. आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक अ बोरिवली या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न 23वा, 2011च्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता होता? तर पर्याय अ ठाणे, पर्याय ब पुणे, पर्याय क मुंबई उपनगर, पर्याय ड नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार आपल्या भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता ठाणे. परंतु पुढे ठाणे जिल्ह्याचं 2014 मध्ये विभाजन झालं आणि त्यामुळे पुढचा जो जिल्हा आला लोकसंख्येनुसार सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा, तर त्याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न 24वा, वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय अ पुणे, पर्याय ब नांदेड, पर्याय क ठाणे, पर्याय ड गडचिरोली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क ठाणे या जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा आहे. प्रश्न 25वा, ठाणे जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात आहे? अ वारली, ब कातकरी, क ठाकर, ड कोकणा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वारली ही जमात ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात असलेली आदिवासी जमात आहे. प्रश्न 26वा, वसई हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अ केळी, ब चिकू, क आंबा, ड फणस. तर वसई हे जे शहर आहे हे केळी या फळासाठी प्रसिद्ध असं शहर आहे. प्रश्न 27वा, कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे? पर्याय अ नाशिक, ब ठाणे, क बृहन्मुंबई, ड मुंबई शहर. आधीच आपण बघितलेलं आहे की ठाणे या जिल्ह्यामधून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे. प्रश्न 28वा, पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे? अ मध्य प्रदेश, ब राजस्थान, क गुजरात, ड केरळ. आणि निश्चितच पालघर या जिल्ह्याला गुजरात या राज्याची सीमा लागलेली आहे. 29वा प्रश्न घेऊ. भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अ मुंबई उपनगर, ब पालघर, क रायगड, ड ठाणे. आणि सध्या तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प पालघर या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे. प्रश्न 30वा, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? अ कोयना, ब भीमा, क कृष्णा, ड गोदावरी. तर महाराष्ट्राची महत्त्वपूर्ण अशी नदी गोदावरी या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न घेऊ. नाशिक जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे? अ केळी, ब द्राक्षे, क संत्री, ड ऊस. तर आपल्या सर्वांना माहीत आहे केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे जळगाव, संत्र्यांसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे नागपूर आणि नाशिक हा जिल्हा द्राक्षे या फळासाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे. 32वा प्रश्न घेऊ. नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे?
अ. पेठ, ब. पंचवटी, क. एकलहरे, ड. ओझर. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक क. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न सध्या IBPS आणि TCS या कंपनीतर्फे विचारल्या जात आहे आणि म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण भूगोल या विषयावरील अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. प्रश्न 33वा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यात दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो? पर्याय अ. सोलापूर, पर्याय ब. नागपूर, पर्याय क. नाशिक आणि पर्याय ड. बुलढाणा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. प्रश्न 34वा, गंगापूर हे मातीचे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अ. जळगाव, ब. नांदेड, क. वर्धा, ड. नाशिक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये गंगापूर हे मातीचे धरण आहे. पुढचा प्रश्न घेऊ. धुळे जिल्ह्यात किती तालुके आहेत? अ. 2, ब. 4, क. 6, ड. 8. आणि यापूर्वीसुद्धा हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारलेला आहे. तर धुळे जिल्ह्यामध्ये केवळ 4 तालुके आपल्याला बघायला मिळतात. प्रश्न 36वा, धुळे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? अ. ज्ञानगंगा, ब. विश्वगंगा, क. तापी, ड. पांझरा. तर धुळे हे शहर पांझरा या नदीच्या काठी वसलेले शहर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील जिल्हा कोणता? यापूर्वी एक प्रश्न आपण घेतला होता. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा तो होता सिंधुदुर्ग. तर अति उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे ते बघू. पर्याय अ. धुळे, पर्याय ब. जळगाव, पर्याय क. नंदुरबार, पर्याय ड. नाशिक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क. नंदुरबार हा जो जिल्हा आहे तो महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील जिल्हा आपल्याला बघायला मिळतो. प्रश्न 38वा, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अ. धुळे, ब. अहमदनगर, क. नाशिक, ड. नंदुरबार. आणि तोरणमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे ते आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न घेऊ. महाराष्ट्रातील 100% आदिवासींचा जिल्हा कोणता? अ. गडचिरोली, ब. पालघर, क. ठाणे, ड. नंदुरबार. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. नंदुरबार हा 100% आदिवासींचा जिल्हा आहे. प्रश्न 40वा, जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध फळ कोणते? तर पर्याय अ. संत्री, ब. केळी, क. ऊस, ड. चिकू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. केळी. या फळासाठी जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे. प्रश्न 41वा, काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले होते? अ. फरीदाबाद, ब. वरणगाव, क. वरुड पिंपरी, ड. फैजपूर. अर्थातच फैजपूर या ठिकाणी काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन भरले होते. पुढचा प्रश्न, जळगाव जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? अ. यावल, ब. अमळनेर, क. नसीराबाद, ड. वरणगाव. अर्थातच जळगाव जिल्ह्यातील वरणगाव या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आपल्याला बघायला मिळतो. वरणगाव फॅक्टरी असं म्हणूनही वरणगावचं वर्णन केलेलं जाते. पुढचा प्रश्न घेऊ. उनपदेव, सुनपदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? अ. नाशिक, ब. नंदुरबार, क. धुळे, ड. जळगाव. निश्चितच उनपदेव, सुनपदेव ही जी गरम पाण्याची झरे आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढचा प्रश्न, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध
अर्थातच डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? अ. येरवडा, ब. अमरावती, क. सेल्युलर जेल, ड. अहमदनगर. आणि निश्चितच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया अर्थातच भारताचा शोध हा जो ग्रंथ आहे हा नगरच्या तुरुंगामध्ये लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊ. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? अ. दापोली, ब. परभणी, क. राहुरी, ड. अकोला. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. शिर्डी येथील साईबाबांचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? अ. सोलापूर, ब. सांगली, क. अहमदनगर, ड. पुणे. आणि शिर्डी येथील साईबाबांचे प्रसिद्ध मंदिर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. पुढचा प्रश्न. काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? अ. सिद्धटेक, ब. खरडा, क. रेहकुरी, ड. राहता. आणि काळविटांसाठी प्रसिद्ध असलेलं जे अभयारण्य आहे ते नगर जिल्ह्यातील रेहकुरी या ठिकाणी बघायला मिळते. पुढचा प्रश्न घेऊ. पूर्वेकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहरास म्हणतात? अ. नागपूर, ब. मुंबई, क. पुणे, ड. छत्रपती संभाजीनगर. अर्थातच पुणे या शहरास पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न घेऊ. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? अ. देहू, ब. जेजुरी, क. पंढरपूर, ड. आळंदी. ड. आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची समाधी आपल्याला बघायला मिळते. पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? अ. खडकी, ब. देहू, क. आळंदी, ड. जेजुरी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे खडकी या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्यासारखे जे गरजू विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ बघायला मिळेल, आपलं नॉलेज वाढेल आणि निश्चितच येणारी जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये पुरेपूर फायदा आपल्याला होईल आणि आपली निवड शिपाई असेल किंवा क्लार्क असेल या पदावर निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.